अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका हा मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना बसलेला आहे। सरकारनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2200 कोटींची मदत जाहीर केली आहे खरी, मात्र ही मदत पुरेशी नसल्याचं म्हणत विरोधकांनी या जाहिरातीच्या मुद्द्यावरून सुद्धा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। पाहुयात या सगळ्या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा विशेष रिपोर्ट। नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून विरोधक आक्रमक, सरकारची मदत अपुरी असल्याचा आरोप, मदतीच्या जाहिरातीवरूनही विरोधकांचा घणाघात। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर सरकारनं 2215 कोटींची मदत नुकसानग्रस्तांसाठी जाहीर केली, मात्र या मदतीच्या रकमेवर बोट ठेवत ही मदत अपुरी असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तर सरकारी तिजोरीचा दाखला देत संजय राऊतांनी सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसाच नसल्याचा दावा केलाय। सरकारकडनं आम्ही सगळेजण अपेक्षा धरून होतो काहीतरी मदत करतील। इलेक्शनच्या आधी जिरायत भागासाठी 18,000 रुपये, इलेक्शन झाल्यानंतर 8,500 रुपये, बागायत भागासाठी इलेक्शनच्या आधी 22,000 आणि आता 13,000। म्हणजे इलेक्शन झालं की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही विसरून जाता। आणि आता जेव्हा केव्हा तुमच्या आता कॅबिनेट बैठका होता, साधा एक शब्द सुद्धा काढत नाही तुम्ही शेतकऱ्याला किती मदत करत आहात। मराठवाड्याच्या पूरग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। पण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही। ज्या सरकारवर साधारण 9 ते 10 लाख कोटीचं कर्ज आहे, ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार? म्हणून नरेंद्र मोदी यांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे की 10,000 कोटी रुपये तुम्ही तात्काळ द्या। इतकंच नाही तर आपल्या एक्सवर पोस्ट करत रोहित पवारांनी मदतीची आकडेवारीही समजावून सांगितली आहे। रकमेवर आक्षेप घेत ही मदत कमी असल्याचं गणितच रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये मांडलंय। मुख्यमंत्र्यांनी 2200 कोटींची मदत केली, मात्र मदत कोणत्या दराने दिली? 31.5 लाख शेतकऱ्यांना 2215 कोटी, म्हणजे एका शेतकऱ्याला सरासरी 7,000 रुपये। मदत 8,500 प्रति हेक्टर म्हणजे 3,400 रुपये एकरी याप्रमाणे देण्यात आली। एकरी 3,400 रुपयात काय होणार आहे? विरोधकांकडून जेव्हा नुकसानग्रस्तांना दिलेल्या मदतीवर आक्षेप घेण्यात आला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारण्यात आलं। यावर विरोधकांकडून फक्त राजकारण सुरू असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। विरोधकांनी तर भरपाई कधी दिली नाही, पण हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी पाहणीपूर्वी भरपाई दिली। पाहणीपूर्वी 2200 कोटी रुपये रिलीज करून पाहणी करण्याकरता आम्ही आलेलो आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे, अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचं हे योग्य नाहीये। दरम्यान मराठवाड्यात पूरग्रस्तांना वाटल्या जात असलेल्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो असल्यानं त्यावरही लक्ष वेधत विरोधकांनी सरकारला जोरदार टोले लगावले। फोटोंद्वारे शिंदेंची शिवसेना राजकारण करत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर मंत्र्यांनी फोटो आणखी मोठे छापायला हवेत असं म्हणत रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह प्रताप सरनाईकांनाही डिवचण्याचा प्रयत्न केला। यावरून एकनाथ शिंदेंनीही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। हे किती निर्लज्जपणा आहे। लोक मरतायत आणि त्या मुर्द्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का? म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे? एका एवढ्याशा पिशवीवर एवढा मोठा फोटो आहे, जरा कमीच वाटतोय, जरा अजून मोठा करायला पाहिजे होता, जेणेकरून ते फोटो बघून लोकांच्या डोळ्यातलं पाणी अश्रू कुठेतरी थांबेल, लोकांच्या अडचणी सुटतील। असं जर काही नेत्यांना वाटत असेल तर उगाच तुम्ही मदत कार्यामध्ये सुद्धा भक्तीगिरी तर त्याचा दिखावपणा करत असतात, हे योग्य नाही। ठीक आहे, तुम्ही मदत करा, पण तिथं फोटो लावायचं काय कारण आहे? अरे बाबा, त्यांना आरोप कुठं करायचे ते तरी एकदा सांगा तुम्ही।
आरोप कुठं करायचे? मदत देताना त्याच्यामध्ये आरोप करायचे, मदत देताना त्याच्या फोटोवर आरोप करायचे. अरे तुम्ही फोटो बघताय काय? त्याच्या गाडीतलं सामान बघा ना, त्या जीवनावश्यक वस्तू बघा. कार्यकर्त्यांनी फोटो लावले, धरून चला. तुम्ही कधी काहीतरी घेऊन गेलात का? तुम्ही जेव्हा होतात तेव्हा कार्यकर्ते तुमचे फोटो मोठे मोठे लावत होते ना, तेव्हा ते. राज्य सरकारकडून बळीराजाला जाहीर करण्यात आलेली मदत ही पुरेशी आहे का? खरंच बळीराजा या संकटातून बाहेर पडेल का? हा खरा प्रश्न आहे. मात्र आता याच प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.